अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपली मुलं खूप अभ्यास करतायत, मन लावून अभ्यास करतायत, पण हवा तसा रिझल्ट मिळत नाही. काही मुलांना अभ्यास करण्याची इच्छा होते, पण ते अभ्यासालाच बसत नाही. किंवा मुलांच्या पाठांतरानंतर केलेलं गोष्टी पाठ त्या लक्षात राहत नाही, किंवा मग स्मरणशक्ती कमी आहे. मग अशा वेळेला त्या मुलांच्या अभ्यासिकेची जागा, जी खोली आहे अभ्यासाची, ती योग्य आहे का, योग्य दिशेला आहे का, त्यामध्ये काही बदल केल्यानंतर जाणवू शकतात का रिझल्ट चांगले? तर हो, जाणवू शकतात. बदल हे महत्त्वाचे असतात आपल्या वास्तुशास्त्रानुसार त्या जागेमध्ये. मग काय बदल करायचे, खोली कशी असावी, मुलांच्या अभ्यासिकेची जागा कशी असावी, त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. काही मुलं खूप अभ्यास करतात अगदी मन लावून, पण त्यांना हवे तसे रिझल्ट मिळत नाहीत. किंवा मग अभ्यास करताना काहींचं मन एकाग्र होत नाही. अभ्यासाला तर बसलेलं आहे, पण मन आणि चित्त एकाग्र न होता भरकटत असतं. अभ्यासात मन लागत नाही, केलेलं पाठांतर लक्षात राहत नाही. अशा वेळेला त्या मुलांच्या खोलीमध्ये किंवा ज्या ठिकाणी ते अभ्यास करतात ती जागा योग्य आहे का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 100% हे तुमचे अभ्यासिकेमध्ये तुमचा अभ्यास महत्त्वाचा आहे, पण त्यानंतरही काही गोष्टी जर आपण केल्या तर मुलांच्या प्रगतीमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. मग कोणत्या आहेत त्या गोष्टी ते जाणून घेऊ. सर्वात प्रथम, जर आपलं घर अगदी मोठं असेल, प्रत्येकाला अभ्यासिकेची वेगळी जागा असेल तर मात्र उत्तम. पण जागा नसेल, छोट्या जागेमध्ये आपण मॅनेज करत असू, तर मग मुलांची जी जागा आहे त्या जागेमध्ये आपण काही छोट्या वस्तू ठेवून त्या मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये, अभ्यासिकेमध्ये, नक्कीच अभ्यासामध्ये वाढ करू शकतो. कोणत्या आहे त्या गोष्टी? तर सर्वात प्रथम, मुलांच्या अभ्यासिकेची जागा ही ईशान्य पूर्व दिशेला असावी. पूर्व दिशेला जो ईशान कोण आहे त्यामध्ये आपल्या मुलांची अभ्यासिकेची जागा असेल तर एकदम उत्तम. कारण जितका सूर्यप्रकाश आपल्याला त्या खोलीमध्ये, रूममध्ये येतो, त्यावेळेला त्या प्रकाशामुळे आपल्या घरामध्ये, पूर्ण त्या खोलीमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागतं. त्यानंतर दुसरी दिशा आहे उत्तर दिशा. ईशान कोणची जी उत्तर दिशा आहे त्या दिशेमध्येही आपण मध्यापर्यंत कुठेही अभ्यासिकेला बसलो तरीही चालतं. अभ्यास करताना काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवल्या तर मात्र अभ्यास नक्की सुव्यवस्थित वाटतो. सर्वात प्रथम, अभ्यासाच्या टेबलवर आपण अस्तव्यस्त सामान ठेवायचं नाही. तुटक्या फुटक्या वस्तू ठेवायच्या नाही. इलेक्ट्रिक वस्तू मुलांच्या अभ्यासिकेच्या जागेवर कधीही ठेवायच्या नाही, कारण इलेक्ट्रिक हा राहू आहे. इलेक्ट्रिक वस्तूमध्ये राहूचा वास असतो आणि राहू हा माणसांचं मन विचलित करायला, एकाग्र न व्हायला सगळ्यात जास्त कारणीभूत असतो. त्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासिकेजवळ शक्यतो मोबाईल किंवा रेकॉर्डर किंवा इतर इलेक्ट्रिक साधनं हे कधीही ठेवायचे नाही. बंद पडलेल्या वस्तू ही कधीही अभ्यासिकेच्या जवळ ठेवायच्या नाही. त्यामध्येही राहूचा वास असतो आणि मुलांचं मन लागत नाही आणि ते चिडचिड करतात. त्यामुळे अभ्यासिकेच्या ठिकाणी या वस्तू कधीही ठेवायच्या नाही. त्यानंतर आपण जिथे अभ्यास करतो त्या टेबलावर, तिथे आपण कधीही जेवण करायचं नाही मुलांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे आपण काही वस्तू ठेवायच्या जेणेकरून मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागेल. कोणत्या वस्तू ठेवायच्या? तर सर्वात प्रथम आपण स्फटिकाचा गणपती तिथे ठेवू शकतो. डाव्या सोंडीचा, मुलां जिथं अभ्यास करत्या त्या टेबलवर स्फटिकाचा गणपती ठेवायचा आहे. त्याला वंदन करून, रोज नमस्कार करून नंतरच अभ्यासाला सुरुवात करायची आहे. अभ्यास करताना आपण कोणता मंत्र म्हणायचा? तर ओम गंगणपतये नमः किंवा वक्रतुंड महाकाय, किंवा गणपतीचा बीजमंत्र ओम गंग हा गणपतीचा बीजमंत्रही मुलांनी जर म्हटला तर नक्की स्मरणशक्तीमध्ये यामुळे वाढ होते. त्यानंतर त्या टेबलाच्या जवळ आपण ओम, कुंकवाने आपल्याला ओम काढायचा आहे आणि हा ओम तुम्हाला अभिमंत्रित करायचा आहे. एका वहीच्या पानावर ओम काढल्यानंतर तो आपण हातात घेऊन उजव्या सरस्वती बीजमंत्र, गणपती मंत्र
हे सर्व मंत्र म्हणून आपल्याला ते अभिमंत्रित पान आपल्या मुलांच्या अभ्यासिकेजवळ ठेवायचं आहे किंवा त्या भिंतीजवळ तुम्ही चिटकवलं तरीही चालतं. अभ्यासिकेचा जो टेबल आहे तो शक्यतो भिंतीला पूर्ण अटॅच करायचा नाही, भिंतीपासून थोडंसं अंतर ठेवायचं त्या टेबलामध्ये. त्यानंतर आपण आणखी काय करू शकतो तर सरस्वतीची जी प्रतिमा आहे तीही आपण तिथे ठेवू शकतो मुलांच्या अभ्यासिकेजवळ. त्यानंतर मोरपीस 5 किंवा 11 मोरपीस घ्यायचे आहेत, ते एखाद्या लाल वस्त्रामध्ये गुंडाळायचे आहेत आणि तेही आपल्या मुलांच्या अभ्यासिकेजवळ तुम्हाला ठेवायचे आहे. छोटे छोटे बदल आपण करून बघायचे की जेणेकरून आपल्या मुलांमध्ये काय बदल होतो, त्यांच्या अभ्यासामध्ये काय बदल होतो. आणि मुलांना अभ्यासाला बसायच्या आधी शक्यतो 5 मिनटं डोळे बंद करून सरस्वती स्तोत्र, गणपती स्तोत्र म्हणायला लावायचं किंवा मग स्वामी महाराजांचा 5 मिनटं जप करायला लावायचा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जर जप केला आणि 5 मिनिटानंतर मुलं अभ्यासाला बसले तरीही मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. त्यानंतर मुलांच्या अभ्यासिकेच्या ठिकाणी आपण स्वच्छ असं पांढऱ्या एखाद्या कागदावरती सरस्वतीचा बीजमंत्र लिहून ठेवू शकतो आणि तो मुलांना अभ्यास करण्यापूर्वी जर वाचायला दिला तर उत्तम होतं. त्यानंतर आपण कोणत्या स्थानावर आपल्याला मुलांच्या अभ्यासिकेचं स्थान आपल्याला करायचं नाही तर आपल्याला आग्नेय, नैऋत्य, वायव्य इतर कोणत्याही दिशेला, दक्षिण दिशेला कुठेही मुलांच्या अभ्यासिकेचं स्थान करायचं नाही आहे. त्यानंतर घरात मुलं जिथे अभ्यास करत्या त्या खोलीला रंग शक्यतो फिक्कट गुलाबी किंवा पिवळा रंग द्यायचा आहे. जास्त गडद भडक रंग द्यायचे नाही आहे, त्यामुळे आपली एकाग्रता मुलांची भंग. ज्या वेळेला मुलं अभ्यासाला बसतात, अभ्यासाला बसण्याआधी 1 तासभर आधी आणि अभ्यास केल्यानंतर तासभरही त्यांना मोबाईल बघू द्यायचा नाही. कारण ज्या वेळेला मुलं मोबाईल बघतात त्यावेळेला त्यांच्या स्मरणशक्ती कमी होते आणि अभ्यास केलेला लक्षात राहत नाही. शक्यतो अभ्यास आपण पहाटे जर केला तर उत्तम, ती स्मरणशक्ती वाढण्यासाठी उत्तम काळ असतो. त्यावेळेला मनही शांत असतं, वातावरणही शांत असतं आणि एकाग्रतेने मुलांचा अभ्यास यावेळेला होतो. मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तुम्ही जर काही वस्तू अशा ठेवल्या की जेणेकरून त्या बघून मुलांना आनंद वाटला तर नक्कीच त्यांना अभ्यास करण्यासाठी उत्साह येतो आणि मुलं अभ्यास करतात. त्या ठिकाणी आपण सरस्वतीची जी संगमरवराची मूर्ती असते किंवा पांढरी मूर्ती असते तीही आपण तिथे ठेवू शकता किंवा एखादा विणा जो सरस्वती मातेच्या हातामध्ये जो विणा आहे तोही आपण आपल्या मुलांच्या अभ्यासिकेच्या ठिकाणी ठेवू शकतो. अभ्यास करण्यासाठी तुमची 100% मेहनत तर आहेच, पण आपण असे काही छोटे बदल जर केले आपल्या मुलांच्या अभ्यासिकेच्या ठिकाणी तर नक्कीच त्यांच्या एकाग्रतेमध्ये वाढ होते. मुलांना ओम मंत्राचा उच्चार करायला लावणं, त्यानंतर मन एकाग्र होण्यासाठी काही बीज मंत्राचं पठण करायला लावणं, तर यामुळे मुलांची स्मरणशक्ती नक्की वाढवते. तर हे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या मुलांची स्मरणशक्ती नक्की वाढवू शकतो आणि कोणत्या जागेत बसल्यानंतर मुलांना अभ्यासासाठी उत्तम आहे हेही आज आपण जाणून घेतलं. याबद्दल तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आजचा तुमचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.